राजूर तालुका अकोले परिसरातील विद्युत रोहित्रामधील कॉपर चोरी करणारी टोळी जेरबंद. 15,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरने मोठी कारवाई करत राजूर तालुका अकोले परिसरातील विद्युत रोहित्रामधील कॉपर चोरी करणारी टोळी जेरबंद केली आहे. या कारवाईत चोरीचा माल घेणारा व इतर 3 आरोपींकडून एकूण 15,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तालुका अकोले परिसरामध्ये विद्युत रोहित्रामधील कॉपर चोरीच्या घटना वारंवार होत असल्याने अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार विजय पवार, संतोष खैरे, गणेश लोंढे, फुरकान शेख, अमृत आढाव, योगेश कर्डिले, महादेव भांड यांचे पथक तयार करून रवाना करण्यात आले होते. दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी पथकास माहिती प्राप्त झाली की सदरचा गुन्हा सुखरूप सुखदेव नांगरे राहणार हिवरेतर्फे जिल्हा पुणे व त्याचे इतर साथीदारांनी केला आहे. त्याने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची व मुद्देमाल पुणे येथील भंगार दुकानदारास विक्री केल्याची कबुली दिली. ताब्यात घेतलेले आरोपी: 1. सुखरूप सुखदेव नांगरे राहणार हिवरेतर्फे नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे. 2. सागर शिवराम जाधव राहणार ठाकरवाडी म्हाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. 3. शैलेश बाळू पारधी राहणार ठाकरवाडी म्हाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. 4. मोहम्मद तल्हा मोहम्मद जुबेर राहणार वाल्हेकरवाडी जिल्हा पुणे. फरार आरोपी: 1. भास्कर पूर्ण नाव माहीत नाही राहणार निमदरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे. 2. सुनील खंडागळे राहणार जवळके तालुका खेड जिल्हा पुणे. हस्तगत केलेला मुद्देमाल: आरोपींकडून एकूण 15,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ज्यामध्ये 65,000 रुपये किमतीचे कॉपर, 15 लाख रुपये किमतीची चोरीसाठी वापरलेली इनोव्हा कार क्रमांक MH12EX 4340. ताब्यातील इस्मांना मुद्देमालासह राजूर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा N26 न्यूज राहुरी.